सोने मी येऊ का? न्यूज सांगाल मार्लेश्वरला आलात? आम्ही दरवर्षी सकाळी लवकर येतो, यावर्षी थोडं लेट झालं. आमची दरवर्षी वारीप्रमाणे आम्ही महाशिवरात्री दिवशी कोल्हापूरवरून दरवर्षी येतो. आम्ही तिथून आमचा गणपतपुळे पावस करून आम्ही नंतर संध्याकाळी रिटर्न जातो. इथे आल्यानंतर आम्हाला अगदी एक परिसर इथला किंवा या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणारं ते महादेवाचं मंदिर हे अतिशय छान वाटतं. आम्ही येऊन इथं तासभर बसून मंदिरात वगैरे आम्हाला ते अतिशय चांगलं वाटतं. इतर वेळी येणं तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही, पण महाशिवरात्री दिवशी येण्याचा आनंद हा खूप वेगळाच असतो. मार्लेश्वरला आलात, महाशिवरात्रीच्या निमित्ताने काय सांगाल? मार्लेश्वर हे इथलं पुण्यातलं प्रसिद्ध देवस्थान आहे. खूप प्रसिद्ध देवस्थान आहे आपल्या इथलं. प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा एक जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाबद्दल खूप पौराणिक आणि एक सामाजिकसुद्धा कथा आहे की मार्लेश्वरांचं इथं आगमन झाल्यापासून जसं इथलं जे पावित्र्य आहे आणि इथला जो अनुभव आहे जो तुम्हाला ह्या गुहेमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष लक्षात येतो. त्यामुळे आम्ही दरवर्षी श्रावणामध्ये महाशिवरात्रीला इथे आवर्जून भाविक अगदी भारतातून वेगवेगळ्या ठिकाणातून भाविक इथे भेट देतात. मार्लेश्वरला आलात, महाशिवरात्री निमित्ताने काय सांगाल? नमस्कार, ओम नमः शिवाय. मार्लेश्वर हे ठिकाण अतिशय सुंदर देवस्थान आहे. मारळ या गावात एक वसलेलं शंकराचं फार प्राचीन आणि जुनं देवस्थान आहे. दरवर्षी आम्ही शक्यतो मार्लेश्वरला किंवा एक आपले 4 सोमवार असतात श्रावणी सोमवार, त्यापैकी एक श्रावण सोमवारी दर्शन घ्यायला आम्ही येतो. मी चिपळूणचा रहिवासी आहे. चिपळूणात धामणवणे गावात मी राहणारा एक रहिवासी आहे. इथपासून चिपळूणपासून जवळजवळ हे 70 ते 75 किलोमीटर गाव आहे. पण एवढं इथे आल्यावर एक समाधान होतं, एक प्रकारचं. खरोखर शंकर भगवानांनी इथे आशीर्वाद देऊन हे सगळी भूमी निर्माण केली असं आम्हाला वाटतं.